ब्रह्मदेवाची पवित्र योजना उघड होत आहे. सिंह राशीसाठी जून 2025चा पहिला आठवडा म्हणजे एका अध्यात्माच्या वादळाची सुरुवात आहे. हे वादळ विनाशासाठी नव्हे तर पुनर्जन्मासाठी आले आहे. जे सिंह राशीचे जातक अनेक वर्षापासून संयमी समर्पित जीवन जगत होते त्यांच्यासाठी हा काळ एक खुलासा पर्व ठरेल. 1 जून 2025 रोजी चंद्र कुंभ राशीत प्रवेश करतो आणि सिंह राशीच्या 12व्या भावावर प्रभाव टाकतो. हाच भाव आहे गुपिताचा, अंतःकरणाच्या खोल पातळीत दडलेल्या रहस्यांचा. त्यामुळे या आठवड्यात सिंह राशीच्या मनात वर्षानुवर्ष दबलेले विचार, दुःख, स्वप्ने आणि वेदना अचानक वर येऊ लागतील. ही एक ब्रह्मदेवाची योजना आहे. सिंह राशीचा आध्यात्मिक डाव मांडणारे यंत्रणाचे उलगडणे. सर्वात आधी तुम्हाला जाणवेल की काही व्यक्ती जे आपले आहेत असे वाटत होते ते खरे तर परीक्षक होते, देवाच्या परीक्षेत पाठवलेले पात्र. काही अचानक सत्तेसमोर येतील, विश्वासघात उघड होतील. या आठवड्यात सर्वात मोठी घटना म्हणजे 4 जून 2025 रोजी मंगळ आणि राहूचा विशेष योग आहे, जो सिंह राशीच्या 7व्या भावात बनतो. आणि आता 7वा भाव म्हणजे जोडीदार, भागीदार, वैवाहिक जीवन आणि समाजाशी असलेली बंधने. या दिवशी काही सिंह राशीच्या जातकांना असे धक्कादायक सत्य समजेल, जसं की तुमचा जोडीदार काही गोष्टी लपवून ठेवत होता, व्यावसायिक भागीदारात फसवणूक करत होता आणि जवळचा मित्र खऱ्या अर्थाने शत्रू होता. या घटनांनी भावनिक धक्का बसेल, पण लक्षात ठेवा, या सत्यांचं उघड होणं हीच तर खरी मुक्ती आहे आणि ब्रह्मांड तुमच्यासाठी आकाश मित्र पाठवत आहे. पण आधी खोट्या नात्यांची राख करावी लागेल. आता काही भविष्याचे संकेत आहेत, म्हणजे स्वप्नात दिसणाऱ्या आकृती आणि अंक. सिंह राशी हे ड्रीमर्स आहेत. जून 2025च्या पहिल्या आठवड्यात सिंह राशीच्या जातकांना रात्रीच्या स्वप्नात काही विशिष्ट दृश्य, अंक किंवा मृत व्यक्ती दिसू शकतात. याला कारण आहे नेपच्यून सिंह राशीत स्वग्रही होत आहे आणि बुध हा स्वप्नांचे संकेत देणारा ग्रह त्याच वेळी मकर राशीतून दृष्टिकोन टाकत आहे. हे ग्रह संयोग डायव्हिन डाउनलोड्स घडवतो. जणू काही ब्रह्मदेव थेट तुमच्या अंतःकरणाशी संवाद साधतात. उदाहरणार्थ 111, 444, 777 सारखे अंक दिसणे, पांढरे कपडे घातलेला वृद्ध पुरुष दिसणे हे आहे गुरुचे प्रतीक. समुद्र, पंख, पूल, मंदिर या दृश्यांचा अर्थ खोल आहेत. ही चिन्ह योग्यरित्या समजून घेतली तर पुढील काही महिन्यांचे नियोजनही करता येईल. पैशांच्या बाबतीत धक्कादायक संधी. या आठवड्यात मीन राशीसाठी अचानक आर्थिक बदल होतील. काहींसाठी उत्तम संधी तर काहींसाठी धडा. 1 जून ते 7 जून दरम्यान शुक्र आणि ज्युपिटर यांचा धनभावावर दृष्टिकोन तयार होतो. त्यामुळे अचानक जुने अडकलेली रक्कम मिळू शकते. नवे गुंतवणूक संधी मिळतील. एखादा प्रिय व्यक्ती आर्थिक मदतीसाठी पुढे येईल. पण सावधगिरी हवी. शनी अजूनही 12व्या भावात आहे. कोणतीही गुंतवणूक करताना नीट विचार करा, कारण संधी जितक्या भरभरून देणाऱ्या आहेत तितक्याच परीक्षकही आहेत. कौटुंबिक जीवनात द्रविड युद्ध, पण शेवटी शांतता. या आठवड्यात 5 जून नंतर चंद्र सिंह राशीत प्रवेश करतो. त्यामुळे भावनिक बॅरोमीटर एकदम वाढेल. काही सिंह राशीच्या जातकांना घरात जुने वाद उफाळून येणे, जुन्या तक्रारी ऐकाव्या लागणे शक्य आहे. वृद्ध सदस्यांचे मतभेद होऊ शकतात. भावंडांशी आर्थिक वाद किंवा प्रॉपर्टीच्या मुद्द्यावर संघर्ष होऊ शकतो. पण याच आठवड्यात 7 जूनला गुरुचा एक विशेष दृष्टिकोन तुमच्या 4थ भावावर, घर, मातृत्व, स्थैर्य पडतं. त्यामुळे सर्व वाद शांत होतात आणि एक नवीन सुरुवात होते. आणि ही शांती केवळ क्षणिक नसून एक हृदय शुद्धीकरणाचा आरंभ आहे. आता प्रेमात अचानक वळण आणि गूढ भेट होईल. सिंगल सिंह राशीसाठी हा आठवडा एक जादुई टप्पा आहे. सिंह राशीसाठी हा आठवडा एक जादुई टप्पा आहे. 3 जून ते 6 जून या कालावधीत कोणीतरी तुमच्या जीवनात अचानक येईल. ही व्यक्ती आध्यात्मिक क्षेत्राशी संबंधित असू शकतात. पूर्वी भेटलेले पण विसरलेले असतील. एका स्वप्नासारखा अनुभव देईल. ही भेट फक्त रोमॅन्टिक नात्यापुरती मर्यादित नसेल. हा कार्मिक संबंध असेल, जे तुमच्या आधीच्या जन्माचे ऋण, प्रेम किंवा अधुरं नातं पूर्ण करण्यासाठी ब्रह्मांडाने पुन्हा निर्माण केलं आहे. आता पुढचं आत्मभान. अध्यात्माच्या दिशेने प्रचंड ओढ. सिंह राशीचा 7.5चा काल एक आध्यात्मिक प्रवास असतो. आता या आठवड्यात ती ओढ अधिक तीव्र होईल. 6 जूनच्या चंद्रग्रहणाच्या प्रभावामुळे जरी भारतात दृश्यमान नसलं तरीही ज्योतिषदृष्ट्या प्रभावी आहे. तुम्हाला अचानक ध्यान करण्याची तीव्र गरज वाटेल. एखाद्या योगगुरूला भेटायची इच्छा होईल.
जुन्या कर्माच्या परिपक्वतेची जाणीव होईल. तुमचं अंतःकरण तुम्हाला बोलवेल, ज्याचं उत्तर बाहेर नको तर आत शोधायचं आहे. आता आरोग्याच्या दृष्टीने विसरलेली वेदना परत जाणवेल. या आठवड्यात जुनी दुखापत परत जाणवेल. डोकेदुखी, डोळ्यांची समस्या, पचन बिघडणे हे त्रास संभवतात. भावनिक तणावाचा शारीरिक परिणाम होऊ शकतो. पण लक्षात ठेवा, ही वेदना म्हणजे चेतावणी नव्हे तर जुनी ऊर्जा शरीरातून निघून जाण्याची प्रक्रिया आहे. नियमित ध्यान, सात्विक आहार आणि नीट झोप या त्रिकुटाने तुमचं शरीर, मन, आत्मा संतुलित होईल. आता कर्मफळाचा आरंभ आणि तुमचे पाप पुण्याचा हिशोब सुरू होईल. या आठवड्यात अनेक सिंह राशीचे जातक अशा घटनेचा अनुभव घेतील, ज्या व्यक्तींना मदत केली होती ते परत फळ देतील. एखाद्याने केलेल्या चुकीसाठी क्षमा मागतील किंवा तुम्हीच कुणाकडून क्षमा मागण्याची प्रेरणा जाणवाल. हा काळ म्हणजे कर्माचे बंद खिसे उघडण्याचा काळ आहे. ज्या भावनांचा तुम्ही विचारही केला नव्हता त्या आता समोर येतील. हे सर्व तुम्हाला स्वतःच्या आत्म्याच्या आरशात बघायला भाग पाडतील. ब्रह्मांड तुमच्यासाठी काहीतरी मोठं ठेवून आहे. जून 2025 हा पहिला आठवडा सिंह राशीसाठी एक क्लायमॅक्स आहे. अशा नाटकाचा जिथे शेवट रहस्य उघड होतील, पण त्याच वेळी हे एक नवीन अध्यायाचं पान देखील आहे. या आठवड्यानंतर सिंह राशीचं जीवन हे नात्यांच्या पातळीवर पारदर्शक होईल. आर्थिक आणि व्यावसायिक संधीचं नवं संघटन होईल. अध्यात्माच्या मार्गावर वेगाने प्रवास होईल. हे आठवडे 7 दिवस म्हणजेच 7 आध्यात्मिक पायऱ्या आहेत आणि प्रत्येक दिवशी एक सत्य उघड होईल, एक कर्म शुद्ध होईल आणि एक गुपित तुमच्या आत्म्याशी बोलेल. तुमच्यासाठी ब्रह्मदेवाची एक खास वाणी आहे. जेव्हा तुम्ही सर्व काही गमावता तेव्हा ब्रह्मांड तुम्हाला स्वतःकडे बोलावतो, कारण तुम्ही जे गमावलंय ते खोटं होतं आणि जे मिळणार आहे तेच खरंच स्वप्न आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.